वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. मी सुभाष पवार. मी नागेश शिंदे. मी गोविंद हिबारे. मी विराज कोकरे. मी अभिषेक. मी गजानन बसके. मी निलेश पवार. शाश्वत अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. शाश्वत टीम तुमच्यासाठी घेऊन येत आहे कंबाईन ग्रुप बी व ग्रुप सी साठी PYQ बेस्ड बॅच. बघा, तुम्ही कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना सगळ्यात पहिलं काय अभ्यासलं पाहिजे तर त्या विषयाचे PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. कारण एक असतं की एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही मिस केलेली असते ती आहे की आयोगाचा PYQचा ट्रेंड तुम्ही बघितलेला नसतो. सोशल मीडियावरती आपण ट्रेंड फॉलो करतो, जो काही ट्रेंड सुरू आहे गाणं रील ते बनवतो, परंतु आयोगाचा ट्रेंड आपण त्याच्यामध्ये मिस करतो. त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला आयोगाचे आतापर्यंतचे सर्व क्वेश्चन्स तोंडी पाठ असले पाहिजे. जर हे तोंडी पाठ असतील तरच तुम्हाला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. की MPSCचे आपले एक्झामचे प्रश्न हे आव्हानात्मक असतात, चॅलेंजिंग असतात. त्यामुळं ते सॉल्व करत असताना त्यांचा टाईप कुठला आहे, सेकंड पॉईंट तो कोणत्या कन्सेप्टवर आधारित आहे, आणि तिसरा म्हणजे तो सॉल्व करण्यासाठी मला कोणती मेथड वापरणं गरजेचं आहे, हा पॅटर्न मला PYQमुळे समजत असतो. शिवाय काही प्रश्न रिपीट होतात का? होय, त्याच्यामधला 50% डेटा 60% डेटा हा रिपीट होत असतो. प्रश्न त्याच प्रकारे विचारले जाऊ शकतात. परंतु आयोग जेव्हा PYQ कॉपी करतं तेव्हा आयोग एक्झॅक्ट PYQ कॉपी करतं का? तर नाही. त्याचं प्रमाण आपल्याला अगदी तुरळक दिसतं. एखाद दोन प्रश्न तसे कॉपी होतात. आता PYQच्या ॲनालिसिसमधून काय मिळतं तर डिमांड ऑफ द एक्झाम लक्षात येतं आपल्याला. त्यानंतर क्वेश्चन पॅटर्न लक्षात येतो आणि त्यासोबत डूज अँड डोंट्स कळतात. तर रिझनिंग आणि मॅथ यांचे कुठले संदर्भ ग्रंथ नाही आहेत, बरोबर आहे. ऑथेंटिकेट असं पुस्तक नाही आहे. मग ऑथेंटिकेट सोर्स काय असू शकतो? फक्त आणि फक्त PYQ. ह्या बॅचमध्ये एक्झॅक्टली तुम्हाला कळणार आहे की तुमचं डायरेक्शन कसं असलं पाहिजे स्टडीचा, आणि या बॅचमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की क्वेश्चन पेपरचं कसं डील करायचं. खरं तर आपण बऱ्याचशा पुस्तकाने संदर्भ गोष्टी वाचत असतो, पण खरे मार्क्स डिपेंड असतात PYQवरती. मी बऱ्याच वेळा लेक्चरमध्ये म्हणत असतो की PYQ इज द बायबल. ते का बरं? त्यात एक्झॅक्टली आपल्याला आयडिया येते की मी काय वाचावं आणि काय वाचू नये. बरेचसे प्रश्न कॉपी होतात, बऱ्याचशा क्वेश्चनचा आपला स्ट्रक्चर सेम आपल्याला दिसतो. ह्या गोष्टीवरती भर मिळावा, तुमचे 60+ मार्क्स प्रिलिमला जावे, यासाठी पूर्ण टीम आपली प्रत्येक विषयाला संपूर्ण लेक्चर 2014 ते 2025 पर्यंत संपूर्ण PYQ डिस्कस करणार आहेत. यामध्ये फक्त उत्तर नाही तर 4ही पर्याय आपण सर्व डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत की जेणेकरून जर एखादा प्रश्न रिपीट झाला किंवा त्यातलाच एखादा भाग जर रिपीट झाला तर तुम्ही तो प्रश्न सहज डील करू शकणार.